कर्मचारी लागतील. आता 1100 कर्मचाऱ्यांपैकी आता हे खरं आहे की तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झाला आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. अहो, टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना, त्यामुळे ते टायगर असेल. हो जितेंद्र आव्हाड थोड्या वेळ येताना मग डिस्टर्ब करता. अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक आहे, हे खरं आहे की जगातली सर्वात स्वस्त गोष्ट कुठं आहे? महाराष्ट्रात. ती म्हणजे गरिबांचं जीवन. यापेक्षा स्वस्त असू शकत नाही. हे उत्तर वाचल्यावर आपल्याला जाणवतं की तुम्ही काय स्टरलाइज सर्जिकल ग्लोव्ह सुद्धा जमिनीवर ठेवता. म्हणजे एखादा माणूस आजार दुरुस्त करायला गेला तर हे ग्लोव्ह वापरून जर तुम्ही त्याचा पोटाला चिरफाड केली तो त्याच्यानेच मरायचा. आणि म्हणून मंत्री महोदय, तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता उत्तरात सांगा, 200 कोटी आले का तुमचे? उत्तरात सांगा. मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे? आता वित्त विभागाचा आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे. तुम्ही सारी उत्तर द्या. महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे. आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणले गेले आहे. हे माहित आहे की नाही? नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रातील. आता भेसळामध्ये सहयात्री व्हा. मंत्री महोदय, चला मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी जी काही मीटिंग घेतली होती त्यावेळेला 200 कोटी रुपये स्वर्गीय अजितदादांनी कबूल केले होते. त्याप्रमाणे 37 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले होते. 37 दिले होते. पुढचे पैसे हे संपल्यानंतर लगेच देतो असं म्हणून त्या ठिकाणी ते थांबलं होतं. आता हे जे काही लॅबच्या संदर्भातलं आहे तर अगदी अंतर्गत जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लागतात त्याच्यासाठी आपण केंद्राला 27.30 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. त्याचं मी स्वतः जाऊन केंद्रात सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. लवकरात लवकर ते पैसे देण्याच्या संदर्भात कबूल केलं. परंतु राज्याचं आपलं एकूण बजेट आहे 59 कोटीचं. वाढवायच्यासाठी आपण आता डिमांड केलेली आहे मुंडे साहेबांनी. हो, तुम्ही उत्तर द्या. तर त्या पद्धतीनं आपण जे मनुष्यबळाचं सांगितलं ते अगदी खरं आहे. काय FSO आपल्याकडे मंजूर पदं आहेत 350, कार्यरत आहेत 316. आता ही 34 रिक्त आहेत. ती भरण्याच्या संदर्भात MPSCकडे आपण त्याचा पाठपुरावा करतोय, त्यांना विनंती केलेली आहे. औषध निरीक्षकांची 200 पदं मंजूर आहेत, 41 कार्यरत आहेत, 159 पदं ही रिक्त आहेत. आता ही क्वांटम फार मोठा आहे कारण हे जुन्या पद्धतीप्रमाणे तरी एवढा मोठा संख्या रिक्त आहे. तर नवीन आपल्या केंद्राच्या धोरणानुसार 1000 अन्न आस्थापनांना जर एक माणूस तर एकूण 1100 लोकांची त्या ठिकाणी FSO म्हणून गरज आहे. आणि ड्रग्सला त्या ठिकाणी 400 लोकांची गरज आहे. त्या पद्धतीनं आपण नवीन आकृतीबंध हा फायनान्सला दिला होता. काही त्रुटी काढून तो पुन्हा लॉ ज्युडिशियलला आला. आता परत नव्यानं त्या ठिकाणी तो सबमिट करतो आणि मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करतो. आणि PPPवर ज्या काही 22 NABL लॅब आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यातून आपल्याला त्याचा रिलीफ बऱ्यापैकी मिळतो. का जे पूर्वी आपण 90 दिवस साधारण एक रिपोर्ट यायला लागत होते ते आता एक 30-35 दिवसात आपल्याला रिपोर्ट मिळतो. नाना पटोळे. अध्यक्ष महाराज, देतो एकेकाने देतो ना. महत्व देतो ना सगळ्यांना एकाच बरोबर कशी संधी. अध्यक्ष महाराज, सगळे हात वरती करू नका, लाईट दाबा इकडे. महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी लागलेला आहे. अध्यक्ष महाराज, जनतेच्या जीवनाच्या मरणाच्या नाव नसेल तर मग नाही द्यायची संधी. जुडलेला हा प्रश्न नसेल नाव तर संधी द्यायची नाही का? अध्यक्ष महाराज, लोकांच्या जीवनाशी जुडलेला प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज,
अध्यक्ष महाराज, मी नरहरी झिरवळ साहेब, त्यांचा विभाग आणि विशेष करून नवीन आयुक्त जे आले तुकाराम मुंडे, त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी जी मोहीम हातात घेतली महाराष्ट्रामध्ये आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत भेसळयुक्त मग दूध असेल, औषधी असतील, विविध इथं खूप सारं अध्यक्ष महाराज व्यवस्था या ठिकाणी शब्द लिहिलेले, आंबा असेल पिकवण्याचा, गुटखा असेल, तंबाखू असेल, सुगंधी सुपारी असेल, मावा असेल, निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा कोट्यावधीचा माल यांनी साठा जप्त केला. अध्यक्ष महाराज, खरं तर लोकांच्या मेहनतीच्या पैशाने लोक हे आपलं जीवनावश्यक वस्तू घेतात आणि त्याच्यामध्ये जहर मिसळलं असतं, हे आता त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही किती प्रयत्न खाली केला, तुकाराम मुंडे साहेबांनी किती प्रयत्न केला, त्यांच्या टीमनं प्रयत्न केला, तरी तुमच्या ज्या प्रयोगशाळा आहेत इथंच सगळ्यात मोठी गोम आहे. तुम्ही जे शॅम्पल गोळा करता अध्यक्ष महाराज, ह्या शॅम्पल तुमच्या प्रयोगशाळेतच बदलून जातात आणि मग कोर्टामध्ये हे प्रकरण टिकतच नाही अध्यक्ष महाराज, आणि ते लोक निरपराध सुटतात. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की तुकाराम मुंडे साहेबांनी किती त्या पद्धतीची मोहीम हातात घेतली आणि हे सगळं चाललं, पण हे जे गुन्हेगार आहेत, लोकांना विष त्यांच्या शरीरामध्ये पेरणारे आहेत, त्यांना कॅन्सर त्यांच्या शरीरामध्ये टाकतात आहेत, अशा लोकांना खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून ह्या ज्या प्रयोगशाळा ज्या तुमच्या आहेत, तुमचा जो पैसा आहे नाही आहे हा प्रश्न नाही आहे, कारण सरकार हे जनतेसाठी चालते. लोकांच्या जीवनाशी कोणी जो खेळत असेल त्याला कडक कारवाई झाली पाहिजे, याच्यासाठी सरकार असते. मी तुम्हाला सांगतो, आम्ही आता येतीलच मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये, जेव्हा पुरवणी मागण्याच्या वेळेस ते येतीलच, त्यावेळेस तुमची जी मागणी आहे ते आम्ही मांडू आणि आम्ही तुम्हाला सांगू की पूर्ण निधी यांना द्या. त्यांना प्रश्न विचारा. पण अध्यक्ष महाराज, प्रश्नावर गंभीर आहे, पण आपण प्रश्न विचारा. गंभीर आहे. एवढे सदस्य मग नाराज होतात ना, सगळे एवढे जर वेळ घेणार, तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारा. प्रयोगशाळेचाच प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. प्रयोगशाळा आणि कर्मचाऱ्यांची पदं ही महत्वाची आहे. प्रयोगशाळा आणि कर्मचाऱ्यांची पदं ही महत्वाची आहे अध्यक्ष महाराज, आणि इथंच खरा गोळ आहे आणि हेच खरा आता घोळ आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मंत्री महोदय की आपण या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी आणि तिथं चाललेल्या गडबडी थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, नानांनी प्रयोगशाळा आणि त्या स्टँडर्डिंग करणं, कारण आता ज्या अवजारं आहेत ती तशी फार पुराणी वगैरे आहेत, किंवा आपण PPPवर 22 लोकांकडून जे काही टेस्टिंग करून घेतो, तर त्याच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्याच्याशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. म्हणून स्वतःच्या आपल्या लॅब तर आता 3 ठिकाणचे अजून संभाजीनगर, रायगड आणि ह्याची संभाजीनगर, रायगड आणि नाही नाशिक आणि नागपूर, पुणा, अशा यवतमाळ, अशा याच्यासाठी आपण नव्यानं जागे वगैरे बघितलेले आहेत. रायगडच्या जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे, तो मिटल्यानंतर त्या 3-4 ठिकाणच्या